गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि विधान परिषदेचे आश्वासन न पाळले गेल्याने नाराज असलेल्या परिचारक समर्थकांसाठी एक दिलासादायक घडामोड घडली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता परिचारक गटाला मोठा शब्द दिला आहे। भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये परिचारक यांना संधी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातूनही उमेदवारी डावलली गेल्याने परिचारक समर्थक तीव्र नाराज झाले होते। निष्ठावंत राहूनही पक्षात डावलले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती। आगामी 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकत होती। परिचारक गटाची ताकद आणि त्यांचे पंढरपूरमधील वर्चस्व पाहता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा शब्द अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। आता फडणवीसांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात कधी उतरणार आणि परिचारक गटाचे योग्य राजकीय पुनर्वसन कसे होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या अध्यक्षांनी काही भावना या ठिकाणी मांडल्यात। तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना मला ऑलरेडी माहिती आहेत। तुम्ही मांडल्या नसत्या तरी देखील त्या माझ्या मनामध्ये आहे, त्यामुळे काळजी करू नका। आणि तुम्ही प्रशांत मालकाचं टेन्शनही घेऊ नका, आपल्या भावना मांडल्याच पाहिजे, त्यामुळे तुम्ही मांडल्या हे योग्यच केलं। पण तुम्ही एवढंच तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका। योग्य वेळी योग्य गोष्टी होतच असतात, त्या थांबत नाहीत, त्या बरोबर होतील। आणि जसं मी मागच्या वेळी सांगितलं की मी एवढ्या ताकदीने तुमच्या संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। निश्चितपणे या ठिकाणी योग्य अशा प्रकारे जे आमचे प्रशांत मालक आहेत त्यांचाही सन्मान हा झालेला आपल्याला पाहायला मिळेल, हा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो।